नमस्कार मंडळी, आज आपण काहीतरी खूपच खास, थोडंसं हटके आणि जबरदस्त चविष्ट बनवणार आहोत. पौष्टिक मटारपासून मटार करंजी म्हणजे खरंच काहीतरी वेगळंच. कल्पना करा, बाहेरून सोनेरी, खमंग आणि कुरकुरीत आवरण आणि आतून मऊसूत मटारचं सारण. मसाल्यांची अशी काही परफेक्ट जुळवाजुळव की पहिल्याच घासामध्ये करंजीची खरी जादू कळते. ना जास्त मसालेदार, अगदी बॅलन्स्ड आणि मनसोक्त. सणासुदीचा दिवस असो, पाहुण्यांची गर्दी असो किंवा फक्त घरच्यांसाठी काहीतरी वेगळं करायचं असो, मटार करंजी टेबलवर आली की सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळतात. आणि एकदा का चव घेतली की लगेचच ऐकू येतं, वा काय भारी केलं आहे. अशी ही रेसिपी आहे की एकदा केली तर पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल आणि ते खावंसं वाटेल. मित्रांनो, मटारचं हे वेगळं रुचकर रूप तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे याची मला खात्री आहे. मग काय, जास्त वेळ न घालवता चला लगेच रेसिपीकडे वळूया. सुरुवात करूया तयारीपासूनच. तर मटार करंजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी ताजे मटार. हे बघा, मस्त हिरवेगार टवटवीत मटार, जे दिसायला किती छान वाटत आहे. हे मटार आधी छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि मग एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवायचे. यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेऊया. मिरच्या छान टपोऱ्या असतील तर चव अजूनच खुलते. त्या नीट स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि एका वाटीमध्ये बाजूला ठेवा. आणि मग रेसिपीला खरी जान देणारी गोष्ट म्हणजेच मस्त फ्रेश अशी कोथिंबीर. थोडीशी कोथिंबीर घ्यायची, कारण कोथिंबीरीमुळे चव आणि सुगंध दोन्ही एकदम भारी येतात. कोथिंबीर सुद्धा नीट धुवून घ्या आणि बाजूला काढून ठेवा. यानंतर आपल्याला लागणार आहेत 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या. मित्रांनो, लसूण छान सोलून ठेवा. आता मसाल्यांकडे वळूया. 1 टेबलस्पून जिरं घ्या, थोडासा ओवा चवीपुरता, 1 टेबलस्पून तीळ, कारण तिळामुळे करंजीला मस्तसा असा क्रिस्पनेस येतो, आणि अगदी चिमूटभर हिंग घ्या. मित्रांनो, आता करंजीच्या बाहेरच्या कणिकेसाठी काय लागणार ते बघूया. आपल्याला लागणार आहे मैदा. मी इथे 2 वाटी मैदा घेतला आहे. चवीनुसार मीठ घ्या. मी इथे साधारणतः 1 टेबलस्पून पेक्षा थोडं कमी घेतलेलं आहे. आणि शेवटी 1.5 ते 2 टेबलस्पून तेल. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्या रेसिपीसाठी लागणार आहे. एकदा नीट सगळं बघून घ्या, तयार ठेवा. आणि मग पुढे आपण मस्त करंजी बनवायला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात आधी मिरच्या घ्या आणि अगदी बारीक बारीक चिरून घ्या. ही कोथिंबीर पदार्थाला मस्त फ्रेशनेस आणते आणि म्हणून थोडीशी जास्तच घातली तरीही हरकत नाही. आणि शेवटी लसूण इतका बारीक कापा की खाताना वेगळा लागणार नाही, पण त्याचा छानसा स्वाद मात्र पूर्ण पदार्थामध्ये मुरतो. म्हणजे लसूण आहे असं जाणवतं पण तोंडाला बोचत नाही, अगदी परफेक्ट असं. चला तर मग सुरुवात करूया करंजीच्या पात्यापासून. सगळ्यात आधी एका वाट्यामध्ये आपण मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. आता खरी मजा येते मोहनाची. त्यासाठी थोडंसं तेल छान गरम करून घेऊया. ते तेल गरम झालं की लगेच पिठावर टाकायचं आणि हातांनी छान चोळत मिक्स करून घ्यायचं. मित्रांनो, असं केल्यामुळे पात्या खूपच खुसखुशीत होतात. आता थोडं थोडं पाणी घालत छान मऊसर घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. पाणी एकदम नको, हळूहळूच. गोळा तयार झाला की तो छान झाकून ठेवूया थोड्या वेळासाठी. मित्रांनो, ह्यामुळे पिठाला कास छान येते आणि आपली करंजी अजूनच परफेक्ट होणार. चला तर मग आता आपल्या करंजीच्या खमंग भरवणीला सुरुवात करूया. मी इथे गॅस पेटवलेला आहे आणि हा बघा, मस्तसा नॉनस्टिक पॅन घेतलाय. मित्रांनो, नॉनस्टिक पॅनचा फायदा असा आहे की काहीही बनवलं तरी अजिबात चिकटत नाही, काम अगदी सोपं होतं. असा पॅन जर तुम्हालाही घ्यायचा असेल तर मग काळजी करू नका, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. एकदा नक्की बघा, तुम्हाला आवडेलच. तर आता मित्रांनो, पॅनमध्ये थोडंसं तेल घालूया. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे. आणि जसजसं जिरं तडतडायला लागलं की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालूया. आणि मित्रांनो, लगेचच त्या मागोमाग हिरवी मिरची आणि तीळ हे सगळं छानसं परतून घ्या.
मित्रांनो, लसूण आणि मिरचीचा सुगंध भन्नाट असा येतो आहे. आणि मित्रांनो, आता सगळ्यात खास भाग मटार. बघा किती टपोरे ताजे मटार आहे. ते पॅनमध्ये घालून छान परतून घ्यायचे. हळूहळू परतताना मटारचा रंग, वास आणि चव सगळंच एकदम परफेक्ट होणार आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाका, थोडंसं हिंग आणि त्यावर मस्त सुगंधी असा ओवा घाला आणि मग सगळं छान एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने परतून घ्या. मित्रांनो, परतून झालं की लगेच झाकण ठेवा, कारण ते नीट शिजलं पाहिजे. आणि आता गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवा. घाई अजिबात करू नका. हे सगळं मिश्रण शांतपणे मस्तपैकी हळूहळू शिजू द्या. थोडा वेळ झाला की आपण मिश्रणाकडे परत लक्ष द्यायचं. मित्रांनो, छान असा सुगंध सुटायला लागलेला आहे. आणि त्यामध्ये आता चिमूटभर हळद घाला आणि हळूहळू छान परतून घ्या. हळद पडताच रंगही मस्त खुलून येतो आहे. मग बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर टाका आणि संपूर्ण मिश्रणात ती छान मिसळू द्या. आता शेवटी एक वाटी पाणी घाला. झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्या, म्हणजे मिश्रण मऊसूत छान शिजलेलं आणि चवीला एकदम परफेक्ट असं होणार. मित्रांनो, आता हे मिश्रण बघा किती सुंदर दिसायला लागलं आहे. रंग, पोत सगळंच एकदम परफेक्ट. मित्रांनो, चला आता गॅस बंद करूया. ह्यानंतर स्मॅशरने सगळं हलकंसं स्मॅश करून घ्यायचं. पूर्ण पेस्ट करायची नाहीये, थोडंसं जाडसरच ठेवा. आणि हो, तयार आहे आपलं मिश्रण. बघा किती छान, खमंग आणि परफेक्ट असं दिसतंय. चला तर मग आता आपल्या करंजीची पाती बनवायला सुरुवात करूया. मैद्याचा छान मऊ गोळा घ्या आणि हाताने हलकेच गोल गोल वळवत घ्या. अगदी स्मूथ झाला पाहिजे. मित्रांनो, आता तो गोळा पोळपाटावर ठेवा आणि बेलण्याच्या मदतीने छान लाटून घ्या. पाती थोडीशी मोठीच लाटायची, कारण ती करंजीच्या साच्यामध्ये नीट बसली पाहिजे. बघा किती छान गोल आणि व्यवस्थित पाती तयार झाली आहे. मित्रांनो, आता करंजीचा साचा घ्या. त्यामध्ये ही लाटलेली पाती अलगद ठेवा आणि नीट ॲडजस्ट करा. मित्रांनो, आता सगळ्यात मजेशीर भाग. आपलं तयार मटारचं मिश्रण घ्या आणि करंजीमध्ये भरायला सुरुवात करा. मस्त भरपूर मिश्रण असायला हवं. मिश्रण भरल्यानंतर थोडंसं दाबून घ्या. आता पातीच्या कडा थोड्याशा पाण्याने ओलसर करा, म्हणजे करंजी नीट चिकटेल आणि तळताना फुटणार नाही. साचा छान घट्ट प्रेस करा आणि एक्स्ट्रा पाती काढून टाका. आणि बघा, आपली करंजी किती सुंदर तयार झाली आहे. अगदी परफेक्ट शेप, भरपूर सारण आणि पाहता क्षणी खावीशी वाटेल अशी करंजी. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने एक एक करून सगळ्या करंजी तयार करून ठेवा. मित्रांनो, आता बघा, करंजी एकदम मस्त रेडी झाल्या आहे. चला आता यांना थेट तळायला घेऊया. मी इथे गॅस सुरू केला आहे आणि जाडसर कढई घेतली आहे. आता त्यात आपल्या अंदाजाने तेल टाकूया, कारण करंजी नीट बुडून छान सोनेरी तळल्या गेल्या पाहिजे. हे बघा, तेल छान गरम झालं आहे. आता हळूच करंजी तेलात सोडूया. तिला शांतपणे तेलात फुलू द्यायचं, रंग बदलू द्यायचा. मित्रांनो, बघा ना, दिसायलाच किती भारी वाटत आहे. याच पद्धतीने बाकीच्या करंजीही एक एक करून तळून घ्या. मित्रांनो, ही बघा, आपली गरमागरम कुरकुरीत करंजी पूर्णपणे रेडी झाली आहे. आणि हो, सोबतीला आपण चटपटीत सॉस आणि ताजी हिरवी चटणी घेऊ शकतो. तर मंडळी, अशी ही आपली खास मटार करंजी तयार झाली आहे. बाहेरून एकदम खुसखुशीत, आतून मऊसूत आणि चवीला अगदी जबरदस्त. ही रेसिपी नक्की एकदा घरी करून बघा आणि खाताना चेहऱ्यावर येणारा तो आनंद तुम्ही स्वतः अनुभवणार आहात. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही ही रेसिपी केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं मत मला खूप महत्त्वाचं आहे. अशाच सोप्या, चविष्ट आणि हटके रेसिपींसाठी पुन्हा असेच भेटत राहूया. तोपर्यंत खुश रहा, मस्त खा आणि स्वयंपाकाचा आनंद घ्या.